वैशाखी पौर्णिमेच्या या बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने आलेल्या सर्व धर्मबांधवांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी भंतेजी नागभोज भंते या ठिकाणी उपस्थित झाले। ते सर्व धम्मपाठच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात। हे आंबेडकर महोत्सव समितीचं 19वे वर्ष आहे। वसुधरे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आयोजित आजची ही तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातली ही धम्म पहाट, या पहाटेला आपण इथे सुरुवात करीत आहोत। या पहाटेची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी लीन होऊन आपण करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे। अगदी काही क्षणामध्ये आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी त्रिसळ पंचशील घेऊन या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करायची। धन्यवाद। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे संस्थापक अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांच्या वतीने महोत्सव समितीचे सरचिटणीस या नात्याने मी दीपक मस्के आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपल्याला क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या धम्म पहाट कार्यक्रमाकरता उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती मोठ्या दिमागाने अवघं विश्व सादर करतं। कारण माणसाला दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे। तो मध्यम मार्ग विश्वाच्या कल्याणाकरता तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवाला दिला आणि या जगातील सकल मानव प्राणी सुखी झाला, सुखी झाला, सुखी झाला। आदरणीय वंदनीय पूजनीय भंते नागोश महाधीरो यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। भंते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अंकल सोनाने यांचं या ठिकाणी आगमन झालेले अंकल आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। पार्श्वगायिका अवघ्या मराठी नव्हे तर हिंदी आणि मराठी जगतावरती स्वतःचं अधिराज्य गाणं गाजवणाऱ्या सोनलजी सोनवणे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी लीन होत असतानाच वंदनीय पूजनीय भंते नागोश यांना त्या वंदन करतायत आणि भंतेंनी त्यांना सुखी हो। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय परशुरामजी वाडेकर, पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर आणि इथे उपस्थित असणाऱ्या तमाम बौद्ध बांधव उपासक उपासिका यांना पुन्हा एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंती निमित्तानं सदिच्छा शुभेच्छा देत असतानाच त्या कार्यक्रमाची सुरुवात काहीच क्षणांमध्ये या ठिकाणी वंदनेने आपण करणार आहोत। वंदनीय पूजनीय भंते नागोश महाधीरो या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी भंते नागघोष तसेच आदरणीय निलेशजी आल्लाट, उपमहापौर सुनीता वाडेकर, यश भंते आणि सगळे श्रामणेर आलेले त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्याबरोबर श्रामणेर भंतेगण निलेशजी आल्लाट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। भंते यश पुणे विद्यापीठ हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक मॉनिटर हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो मॉनिटर मध्ये हेलो हेलो चेक हेलो अजून द्या हेलो हेलो चेक हेलो थोडा शार्प कर हेलो हेलो चेक हेलो 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 चेक ओके थोड़ा शार्प करा दादा हेलो
गिरी यांच्या कालखंडामध्ये बसवला गेला आणि त्यानंतर मेघडंबरीचं जे अनावरण झालं त्या नुकत्याच आपल्यातून निघून गेलेल्या आणि निरोप गेलेल्या रजनीताई त्रिभुवन यांनी या परिसराचं सुशोभीकरण केलं. त्याचबरोबर मेघडंबरीचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा वंदनीय पूजनीय बनते नागोश व्हिएतनाम या ठिकाणी आलेले बनते बनते संतदूत अरुणाचल वरून आलेले त्याचप्रमाणे बनते धम्मानंद या मान्यवरांचं अभिषेक भोसले जर करे असतील लंडन युनिव्हर्सिटीचं त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या रूपकारात पुष्पहार अर्पण केला जाईल पुष्प अर्पित केले जाईल आणि तदनंतर बनते नागोश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा पंचशील ध्वजेचा महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा भिक्खू संघाचा धन्यवाद. आता आपण सामूहिकरित्या म्हणणार आहोत. या ठिकाणी सगळ्यांना मोठी विनंती आहे की आपण फोटो नंतर काढा. आपल्याला बदलामध्ये सहभागी व्हायचे अत्यंत नम्र विनंती सगळ्यांकडे आपण येऊन बसून घ्यावं. जे गोष्टी बसलेले त्या सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण मूर्ती समोर रूपासमोर या ठिकाणी आता बनतेगण आणि सामूहिक वंदना होणार आहे. आपण त्यात सहभागी व्हायचे आहे. सर्वांनी यामध्ये पुढे येऊन बसून घ्यावं ही अत्यंत कळकळीची विनंती. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्तानं अर्थात वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये आणि बौद्ध धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म पौर्णिमेला झाला. तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती पौर्णिमेला झाली आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचं निर्माण सुद्धा पौर्णिमेला झालं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ खऱ्या अर्थानं मानवी तत्वज्ञान विज्ञानाची जोड देत जर कोणी दिलं असेल मानवाच्या कल्याणाकरता तर ते तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलं. म्हणून जगाच्या पाठीवर जेव्हा भारतीय माणूस जगामध्ये कुठेही जातो तेव्हा तो बुद्धांच्या देशातून आलेला आहे ही त्याची स्वतंत्र ओळख असते. ही धम्मपाठ सादर करत असताना हीच संकल्पना आमच्या मनामध्ये आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार अवघ्या जगभर पेरले गेलेले आहेत. ते विचार माणसाच्या मनमस्तिष्कामध्ये आणि मेंदूमध्ये खऱ्या अर्थानं अधिक पेरले जावेत आणि तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय जगदवंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज घडावा. जो समाज विज्ञान निष्ठ असला पाहिजे. संविधानाशी भारतीय संविधानाचा तो खऱ्या अर्थानं पाईक असला पाहिजे. पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावात. त्याचप्रमाणे वंदनीय पूजनीय भंते नागोश महातेरो वंदनीय पूजनीय भंते जे व्हिएतनाम वरून आलेत भंते हन वंदनीय पूजनीय भंते संघदूता जे अरुणाचल प्रदेश वरून आलेले आहेत. पूजनीय वंदनीय भंते धम्मानंद जे खरं तर नगरला असतात आणि खऱ्या अर्थानं मॉनेस्टरी चालवतात ते भंते. या सकल भंतेला आणि भंते यश यांनाही विनंती करतो की आपण आज तथागत भगवान गौतम बुद्धां
बुद्धांच्या चरणी नतमस्तक होत असतानाच बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पित करावीत, समर्पित करावीत. बांधवांनो, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या समोर जगातील सारी धनद्रव्य सारं काहीही नाहीये, म्हणजे ज्याचं काहीही मोल नाहीये. तथागतांच्या चरणी लीन होतात ती पुष्प, आणि म्हणूनच पुष्पांना अर्पित करून समर्पित करून तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करत असताना वंदनीय पूजनीय भंते नागघोष महाधीरो आणि सकल भंतेगणांना विनंती करतो, आपण त्रिशरण पंचशीलेचं बुद्ध वंदना आम्हाला द्यावी. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या निलेश्वर. या ठिकाणी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांना आपण सर्वांनी त्रिवार वंदन करायचे. तदनंतर पूज्य भंते आदरणीय नागभोजजी, भंते यशजी, भंते धम्मधरजी यांना आपण याचना द्यायची आहे. पूज्य सामनेर संघ यांना आपण याचना द्यायची. त्रिवार वंदन करा. आदर्शांना त्रिवार वंदन. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. पूज्य भंतेजींना त्रिवार वंदन. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सामुदायिक याचना. ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कथं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कथं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कथं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं मे भन्ते. त्रिशरण पंचशीलेसह बुद्ध वंदना या ठिकाणी आपण साऱ्यांनी ग्रहण केले. ती ख्यातकीर्त भंते नाघोष वेदांचे भंते हन, त्याचप्रमाणे वंजनीय वंदनीय भंते संघदूता जे अरुणाचल प्रदेशावरून आलेले आहेत, भंते धम्मानंद, भंते यश यांनी आपल्याला ही बुद्ध वंदना दिली आणि आपण ती ग्रहण केली. दरम्यानच्या काळामध्ये अभिषेक भोसले युनिव्हर्सिटी ऑफ लंडन यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय.
सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती, मी परशुराम वाडेकर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने सर्वांना मंगलमय शुभकामना. या ठिकाणी धम्मपाठ हा कार्यक्रम गेले 19 वर्ष आम्ही पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर सातत्याने घेत आहोत आणि हे 19 वर्ष या आमच्या समितीचं आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही 19 वर्ष या धम्मपाठची सुरुवात केली, त्याला 19 वर्ष झालेत आणि पुढे इथे आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि आता दिवसेंदिवस खूप प्रतिसाद मिळतोय. जगात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, तशी ती पुण्यात सुद्धा होत आहे. सकाळी धम्मपाठ आहे, संध्याकाळी आम्ही धम्मसंध्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी त्यांच्या प्रभागामध्ये सावित्रीबाई फुले पुण्य विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एक मोठं महाविहार बांधलेलं आहे आणि त्या महाविहार सर्वांनी पाहायला यावं की नागपूरच्या धर्तीवरचं एक मोठं विहार आम्ही बांधले, पर्यटक स्थळ झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं आज तिथं खूप मोठी विद्युत रोषणाई झालेली आहे आणि संध्याकाळी वंदन आहे, खीरदान आहे आणि सुषमा देवी आणि जोंधळे म्हणून आपले गायक आहेत त्यांच्या बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळच्याही कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. सर्व श्रामणेर आणि सर्व भंतेंना माझी विनंती की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं, ही विनंती या आपल्या सर्वांना आम्ही करत आहोत. आणि हा 19वा आमचा कार्यक्रम असल्यामुळं पुढच्या वर्षी अजून कार्यक्रम आम्हाला देखणं कसं करता येईल हा मी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये सुषमा देवी ज्या आंबेडकरी चळवळीतील एक मोठ्या नेत्या आहेत, गायिका आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तसेच आमची कन्या वृषाली कांबळे ह्या आत्ताच नुकत्याच झालेल्या UPSC परीक्षेमध्ये IAS म्हणून पास झाल्यात, त्यांचा सन्मान देखील आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करणार आहे. तर या नंतर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, मध्ये आधी सर्वांचे सन्मान होणार आहे. तसेच अनेक विद्यार्थी कोणी MBBS मध्ये MD झाले, डॉक्टर झालेत, याही विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सर आमच्यापर्यंत कोणाची नावं राहिली असतील तर ती संध्याकाळी आम्ही धम्मसंध्यामध्ये घेऊ. कृपया करून कोणी MD झालं असेल, मोठे डॉक्टर झाले असेल, मोठ्या पदावर कोणी पास झाले असेल तर आपल्या सगळ्या मुलांचा सन्मान नक्की आम्हाला करायचा आहे. आमच्यापर्यंत नावं आलेली नाहीत, पण आपल्याकडून जर आली तर धम्मसंध्यामध्ये आज संध्याकाळी आम्ही ते सत्कार तिथं घेऊ, काय सत्कार इथं घेणार आहे. तर खूप आनंद वाटतो. समाजातली सगळी मुलं IAS होतात, IPS होतात, मोठ्या पदावर जातात, तर खूप आनंद या ठिकाणी आम्हाला होतो. तर पुन्हा या ठिकाणी आपल्या सर्वांचं मंगलमय शुभकामना देत असताना बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपल्या सर्वांचं मंगल हो अशा पद्धतीच्या सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे सगळे श्रामणेर आपल्या वेळातला वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झाले, भंतेजी सगळे सहभागी झाले, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम लगेचच सुरू करावा अशी माझी सर्वांना नम्र. आजच्या कार्यक्रमाचे उदय साटम आणि त्यांची सगळी टीम, इंडियन आयडॉलची ही सगळी नवीन मुलं आहेत की जी यावेळेस जुनी गाणी नवीन गाणी याचा संगम करून हा धम्मपाठचा सोहळा मोठ्या उत्साहात ते पार पडणार आहे. नंतर खीरदान होणार आहे. खूप छान कार्यक्रम आहे. सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी मधी सत्काराचा कार्यक्रम होईल. बनतेंना विनंती की तुमच्याच हस्ते या आमच्या IAS झालेल्या मुलीचा आणि श्रामणेरांच्या उपस्थितीत सगळ्यांचा तिचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर तुम्ही उपस्थित राहावं ही आमची नम्र विनंती आहे. कार्यक्रमाला सुरुवात करावी ही या ठिकाणी विनंती. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद परशुरामजी वाडेकर. हा या ठिकाणी वेतनामचे बनतेजी थान आणि त्यांचे सगळे बनतेजी आले.
त्यांनी आज समोर येऊन बसून घ्यावं. दरे सर बसतील, बाकी सगळे असे 5-6 खुर्च्या लावून घ्याव्या ही विनंती प्लीज जरा, नाही का. आजच्या मंगलमय धम्मपाठमध्ये अधिकारी वर्ग, मोठ्या पदावर असणारे, क्रीडा क्षेत्रामधले, सांस्कृतिक विभागातले असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर सगळे उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य होणार. अधिकारी वर्ग, मोठ्या पदावर असणारे, क्रीडा क्षेत्रामधले, सांस्कृतिक विभागातले असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर सगळे उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य होणार नाही, पण सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. रमाई, त्या माऊलीचा देह शिजला नसता तर आमचा देह सजला नसता. अफार कष्ट आणि त्याग काय असतो संसाराप्रती, समाजाप्रती, ते रमाईनं आपल्या साऱ्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं. होय, ती माऊली झिजलीच नसती तर हा देहही सजला नसता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते, किंबहुना त्यांचाही देह शिजला नसता. 9 कोटींची माय होण्याचं सामर्थ्य रमाईत होतं, कारण ती पावलोपावली कष्ट 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 आणि कष्ट. साहेब, रमाई आजारी पडली होती आणि कमलाबाईंही आजारी पडल्या होत्या. कमलाबाईन आजारी पडल्या होत्या, त्यांना विदेशामध्ये उपचार केले गेले होते. आणि माझी रमाई जेव्हा आजारी पडली होती, क्षयानं रमाई खायाळ झाली होती. रमाईला दवाखान्यात देण्याकरता बाबासाहेबांकडे पैसे नव्हते आणि अशा वेळी रमाई वराळे मास्तरांच्या आश्रमामध्ये जाते. तिथे तिच्यावरती उपचार केले जायचे असतात, परंतु तिथे जाते पाहते तर ती लेकरं उपाशी असतात. रमाई स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र देते आणि त्या लेकरांना जीव घालते. अशी ती त्यागमूर्ती रमाई. मी माननीय भंते नागोश आणि सुनीताताई परशुराम वाडेकर, पुण्यनगरीचे उपमहापौर यांच्यासह जे आपले 2 मान्यवर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो, खऱ्या अर्थाने भीमराजची बेटी आणि रमाईचं महती सांगणारी, माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविलं रमानं असं सांगणारी आणि गरजून सांगणारी, गावपाड्यात खेड्यावाड्यात रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचवणाऱ्या ख्यातकीर्त गायिका सुषमा देवी. भारतीय संविधान, त्याचा जो सरनामा आहे तो हा दिला जातोय. या ठिकाणी जरा आवाज जो महत्वाचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत, त्यामध्ये आमची कन्या वृषाली संताराम कांबळे, नुकत्याच UPSC परीक्षा आता झाल्या गेल्या महिन्यामध्ये, त्यामध्ये त्या 5 झाल्या, 310 रँकनी आणि IAS झाल्या. जोरदार टाळ्या वाजवत. सुनीता वाडेकरांची सख्खी लहान बहीण, माझ्या मामाची मुलगी आणि त्यांची ती मुलगी म्हणजे आमची कन्या आणि आमच्या कुटुंबातली मुलगी, ती आज IAS झाली. तिचा सन्मान सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. भंतेजींच्या हस्ते, सगळ्यांच्या हस्ते, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होत आहे. त्यांनी सन्मान घेण्यासाठी स्टेजवर यावं. त्यांची आई आणि त्यांचे वडील यांनाही विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यावं. संगीता कांबळे आणि संताराम कांबळे यांना देखील स्टेजवर यावं अशी त्यांना विनंती करतो. 2 शॉल वेगळे घे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा, आपल्यामध्ये बसली मागापासून, कोणाला ओळखू आहे ना. त्यांच्या मातापित्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय. खरं तर पुत्रभावाईचा गुंडा ज्याचा तिन्ही मुख्य झेंडा असं म्हणतात, परंतु भीमकन्या भीमपुत्री कशी असती ते वृषालीने दाखवून दिले. एकदा जोरदार तिच्याकरता आपण टाळ्या वाजवूया. कुमारी वृषाली संताराम कांबळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोग 2023 UPSCच्या परीक्षेमध्ये रँकिंग 310 ने घवघवीत यश मिळवलं आणि त्या IAS म्हणून अर्थात
भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होणार आहेत. रमाईनं आणि बाबासाहेबांना आम्हाला काय दिलं तर ते हे दिलं. आईबाबांचा या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातं. मी म्हणते वंदनीय पूजनीय म्हणते नागघोष यांना विनंती करतो आपण तो करावा. आज बाबांच्या डोळ्यात आसवं तरळली. माझी लेख जो बाबासाहेबांनी मंत्र दिला होता तो मंत्र खऱ्या अर्थानं तिनं आचरणात आणला. बाबासाहेब म्हणाले होते, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे लेख उद्या गुरगुरणार आहे. खऱ्या अर्थानं पाठोपाठच पंचशिलेचं उपर्ण स्मृतिचिन्ह देऊन वृक्षाली यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात येतोय. भन्ते नागघोष त्याचप्रमाणे माननीय सकल भंतेगण, त्याचप्रमाणे किरवे साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण सगळी पुढे या. अभिषेकजी तुम्ही पुढे या. त्याचप्रमाणे संजय भाऊ या पुढे. बनते यश आणि बनते थान व्हिएतनाम, बनते यश पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बनते थान हे व्हिएतनाम वरून या ठिकाणी आलेले आहेत. अभिषेक या पुढे. हिरवे साहेब पुढे या. आई कुठे? ताई ताई आई इकडे, आई इकडे या. ते तिकडे ठेवा सर. जोरदार टाळ्या टाळ्या अशा वाजल्या पाहिजेत की किमान तुमच्या ज्या टाळ्या आहेत त्या कमीत कमी लक्ष्मणच्या जो आहे ना त्यांना ऐकायला गेल्या पाहिजेत आणि सावित्रीच्या लेकींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, म्हणजे भिडेवाड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा आमचे मित्र किरण सूर्यवंशी यांची कन्या हिला या ठिकाणी निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे चाचा भोसले यांची कन्या MBBS झाली आणि ते रेडिओलॉजिस्ट आहे, त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. किरणजी अरे या ना पटकन घेऊन. चाचू तक्षशिला संजय भोसले, तक्षशिला संजय भोसले. हॅलो. हे पहा, आपल्या किरण सुरवशे आमचे कार्यकर्ते आंबेडकर महोत्सव समितीचे सम्यकचे, त्यांची कन्या ही डॉक्टर झालेली आहे. जोरदार टाळ्यात, जोरदार. BDS झाली, BDS. मी परवाच दात दाखवा गेलतो त्यांच्याकडे. काय मास्टर BDS झालेले आहेत आणि दाताचे लय माग डॉक्टर असतात, म्हणून मी पहिले त्याकडे गेलो सर, नाही का. आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. खूप कष्टातून ही सगळी मुलं एज्युकेशनमध्ये एवढ्या उंचीला गेलेत. आईबापांचं कौतुक, त्यांचंही कौतुक या ठिकाणी करण्यात येत आहे. पहिलं किरण सूर्यवंशीचा सन्मान या ठिकाणी बनतेजी करतील पंचशिलेचे उपर्ण देऊन. हा कविता सुरवशे आई आहे तिची. कवितांच्या आईचंही सामाजिक क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण योगदान आहे. मला असं वाटतं की आई वडिलांच्या खऱ्या अर्थानं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन घेत घेत कविता घडली. आणि आजकाल आपण पाहतो आरोग्याच्या सेवा इतक्या महागड्या झालेल्या आहेत. दातांच्या डॉक्टरांकडे गेलं तर द्यायचं काय, आपल्याला जसं वाटतं आपला दात काढून द्यावा, परंतु दात न काढता सुरक्षित दात ठेवणारी ही आपली डॉक्टर. एकदा जोरदार तिच्याकरता आपण टाळ्या वाजवूयात. आपली लेकरं जेव्हा गुणवान होतात आणि खऱ्या अर्थानं विद्याभूषित होतात तेव्हा आपणच त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर तक्षशिला संजय भोसले. तक्षशिला ताई हे MBBS MD रेडिओलॉजिस्ट आहे.
काही कारणांमुळे आता ती या ठिकाणी नाही आहे, परंतु संजयजी भोसले तिचे बाबा हा सन्मान या ठिकाणी स्वीकारतात. मी आपल्याला विनंती करतो, स्वतःच्या हाताला कष्ट द्या, टाळ्या वाजवत राहा. टाळ्या वाजवत राहणं हे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय लाभकारक असतं. टाळ्या वाजवल्याने रक्तभिसरण प्रक्रिया छान असते आणि मेंदू तल्लख होतो. स्वतःच्या मेंदूच्या तल्लखतेसाठी टाळ्या वाजवा. हा, BDS MDS पाडेकर साहेब, त्याचप्रमाणे आपले जे मान्यवर आहेत त्यांचाही सन्मान सत्कार पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनेते परशुराम वाडेकर. मी आपल्याला विनंती करतो आपण पंचशिलेचं उपरण देऊन करावं. माननीय मिलिंद हिरवे साहेब, PRO भारतीय रेल्वे. वहिनी भारतीय रेल्वेचे माननीय मिलिंद हिरवे साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान सत्कार करावा. त्याचबरोबर मी मगाशी ज्यांची महती सांगितले ते अभिषेकजी भोसले, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या ठिकाणी रिसर्चचं काम करतात. त्याचप्रमाणे संजय माझा मित्र सोनावणे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय. KB मोटघरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातो आहे. अनेक सन्मान सत्कार करायचे आहेत, परंतु संध्याकाळी धम्म संध्या या कार्यक्रमाच्या मध्ये हे सर्व सन्मान सत्कार परशुराम वाडेकर निश्चितपणे करतील. धन्यवाद. मान सत्कार या ठिकाणी करायचे, परंतु सायंकाळी धम्मसंध्या हा कार्यक्रम जोशी गेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी होणार आहे. त्याही कार्यक्रमाला आपण भरभरून उपस्थिती आपली अपेक्षित आहे. आपले लाडके गायक जे आहेत इंडियन आयडॉलचे ते संतोषजी जोंधळे या ठिकाणी आहेत. सर धन्यवाद आपण आलात. हा सर, क्या बात है. वाडेकर साहेब, एक मोठी घोषणा या ठिकाणी मी करतोय, ती म्हणजे वाडेकर साहेब, मिलिंद कांबळे साहेब तुमच्या इतकेच भाविक झाले आणि माझ्या आईप्रती मी देणं लागतो असं सांगत 10,000 रुपये सुषमाताईंना त्यांनी या ठिकाणी भेट आईच्या चरणी अर्पित केलेली आहे. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या या दानदात्यांकरता. मिलिंद सर हे पुण्याचे DRM ला असतात. सर्वांनी लक्षात घ्या, एकदम चळवळीतले अधिकारी आहेत आणि आम्ही ठरलं होतं RMO म्हणून मोठे अधिकारी आहेत नाही का. तर साहेबाच्या उपस्थितीत सत्कार सगळ्याचा झालेला आहे. अजून काही सत्कार घ्यायचे साहेब कार्यक्रमाला थांबतील. थँक्यू. आवाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती यांच्या वतीने मी परशुराम वाडेकर गेले 19 वर्ष याच रोडवर रस्ता अडवून ही धम्मपाठ आपण घेत आलो. 19 वर्ष झालं आपण धम्मपाठ घेतो. त्याबद्दल आपण येता आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये जाणार आहोत, परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सुषमा देवी, त्यांचं नाव मोडधरे आहे, यांनी आता जरा 2 मिनिट सुषमा देवी यांनी मागाशी आमच्या दादाने शेर म्हटला, त्या उठून आल्या हा माझ्या नवऱ्याचा शेर आहे म्हणले. म्हणजे हे जे जुने कलाकार होते, जुने लेखक होते, हे सगळे किती ताकदीने शेर लिहायचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सुषमा देवी या
जुन्या काळातल्या मोठ्या गायिका आहेत. आज त्यांच्या आवाजामध्ये जी हे होते ती वयाच्या मानाने देखील पण आज बी त्यांची हिंमत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की मध्यंतरी विठ्ठल गायकवाड यांच्या रमाईच्या पुतळ्यावर त्या आल्या होत्या आणि नंतर घरात लाईट नाही आहे, परिस्थिती बिकट आहे, खूप वाईट आहे. पण आम्ही ठरवलं की धम्मपाठमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुण्यातून 1 लाख रुपये आम्ही त्यांना देणार आहोत आणि हा चंग आम्ही बांधला. आणि आता या स्टेजवर बरेच पैसे जमा झालेत, खूप पैसे जमा झाले. या ठिकाणी मगाशी दादाने सांगितलं की बाबा पुणे का एक नेता आहे. सर मी नेता वगैरे नाही आहे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. माझा एकच नेता आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं मी अजून स्वतःला नेता म्हणलो नाही. मी माझ्या नावावर कुणी गाणं म्हणलं तर मी म्हणू देत नाही. माझ्या स्टेजवर फक्त लता मंगेशकर नाही आल्या, नाहीतर हरिहरनपासून सुरेश वाडकरपासून आशा भोसलेपासून तर इथं राहुल देशपांडेपासून तर उदयनाथ मंगेशकर पासून शनिवारवाडापासून जिथं शनिवारवाड्यावर पाय ठेवा देत नव्हते मी तिथं भीमगीते आंबेडकरी चळवळीचे गीते मी इथं ठोकून गायलेले. बरोबर आहे. आपण कोणाच्या बापाला भेट नाही काय. बाबाची जयंती शनिवारवाड्यावर, जिथं पेशवाई आहे त्याच्या मुंडक्यावर आमची जयंती आणि निळा झेंडा लावू कडक तोबी काय. असं तसं नाही. आणि याच्या पुढचे करायची आहे शनिवारवाड्यावर जयंती, एकच करायची आहे, जरा ती करून टाकू पण काय. तर हे का सांगतो की हे सगळे जुने काय आमच्या स्टेजवर आले. माझ्या स्टेजवर प्रल्हाद दादापासून तर वामन दादा नाही आले फक्त माझ्या स्टेजवर, नाहीतर सगळे कलावंत. आदर्श शिंदे या धम्मपाठमध्ये पहिला कार्यक्रम आदर्शला आपण दिला इथं आतमध्ये 2000 रुपये दिले फक्त मी 2000. आनंद म्हणला माझ्या मुलाला एक संधी दे, काय बी करू. शनिवारवाड्यावर आनंद मिलिंद आणि भीमाचा किल्ला असा मी कार्यक्रम लावला होता. तिथं म्हणला माझ्या मुलाला संधी दे. मी म्हणलं तू माझा कार्यक्रम बिघडवशील, तुझ्या मुलाला तिकडं थांबव काय. तो मुलगा मध्ये यायचा, मी म्हणायचो तिकडं थांब. आज तो मुलगा 10 लाखाच्या पुढं बोलत नाही. ज्याला 2000 रुपये दिले ते आता 10 लाख मागतात. की भीमाची पुण्य आहे, जाऊ द्या. पण आता आपण बी आणत नाही. आता आमच्याकडे सगळे मोठे मोठे कलावंत येतात ना, हे सगळे आता कलावंत ह्यांना आपण आता खूप उंचीला न्यायचंय. आता खूप ताकदीने गातात हे सगळे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा नाही का. खूप छान, यांचा आवाज छान आहे. इंडियन आयडॉलमध्ये जातात, मोठे एक चांगले गाणे गातात. तर सुषमा देवी यांचे पती, यांचा मुलगा, यांचे सगळं कुटुंब हे चळवळीमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. हे आम्ही आंबेडकरी चळवळ कधी विसरू शकणार नाही. त्यामुळं आज पुणे शहरातून संध्याकाळी धम्मपाठ कार्यक्रम आहे. सगळ्याला आग्रहाचं पुन्हा निमंत्रण आहे. संध्याकाळी सुषमा देवींची तिथं खूप चांगली गीतं होणार आहे. आणि संतोष जोंधळे नाशिकचा एक कलावंत, त्याचा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही खूप छान विहार बांधलेलं आहे. ते विहार पाहण्यासाठी आपण यावं. तिथं खीरदान आहे, खूप मजा येईल. तुम्ही यावं ही माझी नम्र विनंती आहे. आणि संध्याकाळपर्यंत 1 लाख रुपये दादा जमतील असा माझा विश्वास आहे. नक्की जमतील आणि जमावेत. माझे शब्द कोण पाडणार नाही हा मला विश्वास आहे. मी कधी कोणासाठी पैसे मागत नाही, परंतु आपण दम्मदान दिलंच पाहिजे. ज्या बाईंनी, ज्या कुटुंबांनी आंबेडकर चळवळ गीतातून एवढ्या उंचीला नेली, त्यांनी सांगितलं हे माझी गीत आहेत. आता वडूबाई खरात म्हणतात, पण त्यावेळी हे माझी गीतं ती म्हणते नाही का. आता सगळे एकमेकाची गीतं म्हणतात. काही लोक पडद्याच्या आड जरा गेलेत, परिस्थितीमुळे गेले असतील. पण आज आपण पुण्यामध्ये आणून त्यांना पुन्हा त्यांची ओरिजिनल गाणी त्यांना गायची संधी दिली, याचं देखील आम्हाला समाधान आहे. तर या ठिकाणी मगाशी मिलिंद आमचे ऑफिसर होते, त्यांनी 10,000 रुपये दिले. या ठिकाणी मधुकर वाघमारे यांनी 500 रुपये दिले. राजाभाऊ भोवलेमे 1000, निलेश आल्लाड 2000, राहुल कोकाटे 2000, सुनील गायकवाड 1000, मीना प्रबोध अवचर 1000, कदम 500, मानेसर 1000, विजय गायकवाड 500, चक्रवर्ती अशोक संघ 2000, सिद्धार्थ भालेराव धानोरे 1000, दिशार्थी संघ 1000, अमोल अशोक दामोदरे शिंदे 10,000, परत आडसूळ गुरुजी यांच्याकडून आलेले 2000, कदमकडून आले, सरोशेकडून आले, डॉक्टर भोसले यांच्याकडून आले 5,000 रुपये. आमचे विशाल होवाळ मोठा कलावंत आमच्या सोबत असतो. सम्यक आमच्या याच्यामध्ये काल
पार 4-5 वाजेपर्यंत काम करतो. त्यांनी 5,000 रुपये दिले, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी हे लाईटचं डेकोरेशन केलं ते आमचे या नानापेठमध्ये असतात, ते अत्यंत देखणं सगळं एक लाईट करत होता गायकवाड साहेब, त्यांनी 5,000 रुपये दिले. वर्षा वाडेकर यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. तसेच माझी हॅलो आमचे साडू म्हणजे ज्यांची मुलगी IAS झाली, तिचा सत्कार आपण ठेवला. म्हणजे आज एक IAS कलेक्टर खाली बसलेली आहे मगापासून. खूप आनंद वाटतो. आज आमच्या मुली IAS झाल्या, आमचे मुलं आता मोठ्या मोठ्या पदावर चाललेत नाही का. त्यांच्याकडून संगीता माझी मेहुणी आहे, तिने 5,000 रुपये जाहीर केले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. बघा कोपऱ्यात उभा राहून तिने 5,000 जाहीर केले. परत अजून 2-3 पैसे जाहीर केले, त्यांची नावं इथे लिहिलेली नाही. आणि अजून कोणाला सुषमा देवींना दमदान द्यायचं असेल त्यांनी आमच्याकडे द्यावं ही विनंती. 1 लाखापेक्षा अधिक रक्कम आम्ही त्यांना देण्याचा आमचा मनोदय आहे. नक्की यामध्ये संध्याकाळच्या कार्यक्रमापर्यंत पैसे जमा होतील असा विश्वास या ठिकाणी बाळगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हे जे आमचे कलावंत आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी विठ्ठलदादा गायकवाड यांना स्टेजवर बोलवण्याची त्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. 5 मिनिटं तुमचा सर्वांचा सन्मान होईल आणि नंतर आपण शेवटचं गीत करून खीरदान आहे आमचा. आणि मग दिवसभर बौद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आहे, तर कुणी उठू नये. शेवटचं गाणं एकदम धमाल होणार आहे, भाऊ सगळ्याला नाचवणार आहे का नाही की बोटाला. तर हे खूप चांगलं कडवं, खूप चांगलं गाणं झालं शेवटचं. आणि पण या ठिकाणी वामन दादा बी म्हणतात एक कडवं. विठ्ठलराव इकडे या. वामन दादाचं कडवं आहे ते मी नेहमी म्हणत असतो आणि तो आमच्यावर येत असतो. आम्ही काय नाही का. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे द्वार आहे, शीलाचे भंडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे द्वार आहे, शीलाचे भंडार आहे. नवे घरदार आहे, दाराशी मोटार आहे, सावली गार आहे, अमृताची धार आहे. तुझा आधार हाच या जनांचा आधार आहे, तुझा आधार हाच या जनांचा आधार आहे, सुखाचे द्वारी आहे, शीलाचे भांडार आहे. तुमच्याच पावलांनी जायचे आहे भीमा, तुमचेच गीत इथे गायचे आहे भीमा. तुमचा आधार हाच या जनांचा आधार आहे, सुखाचे द्वार आहे, शीलाचे भांडार आहे. भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे द्वार आहे, शीलाचे भंडार आहे. सुखाचे द्वार आहे, शीलाचा भंडार आहे. दारात बी गाडी आहे, बंगला सुद्धा आहे. अंगाचे कपडे काय कातड बी काढून राहिले तर ते बी भीमाचंच आहे. धन्यवाद. आम्ही भारतीय फेसबुकला आहे, युट्यूब चॅनल युट्यूबला. कालकथित माजी आमदार शेवंतबाई पुरुषोत्तम चोरे यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आले. तसेच कालकथित माजी आमदार पुरुषोत्तमबाई चोरे यांच्याकडून तेच आले की धम्मदान 500 रुपये आले. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. संध्याकाळच्या धम्मसंध्याला कार्यक्रम आपण पुन्हा भेटू. खूप धमाल आहे, खूप जल्लोषात कार्यक्रम आहे, नवीन कलावंत आहे, खूप जोरदार गाणे गाणार आहे. आपण सर्वांनी यावं ही कळकळीची विनंती, नम्रतेची विनंती. तुम्ही खीरदान आहे, सर्वांनी उपमहापौर म्हणतात खीर कुणी खीर पिल्याशिवाय जाणार नाही. सर्वांनी खीरदान घ्यावी. संध्याकाळी आपण यावं. जर मेट्रोने आला तरी तुम्हाला तिथं रिक्षा आम्ही मोफत ठेवलेली आहे. ती खडकी स्टेशन पासून जाण्यासाठी. बसीने आला तरी आम्ही त्या विहारापर्यंत विद्यापीठापर्यंत जाण्यापर्यंत रिक्षा आम्ही मोफत ठेवलेली आहे. सर्वांनी यावं ही अत्यंत नम्रतेची विनंती. धन्यवाद. हा कार्यक्रम धम्मपाठ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, पाठिंब्याने, ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार मानून या ठिकाणी
उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, आमच्या आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो. बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि आजचा कार्यक्रम हा संपला असं म्हणणार नाहीये. संध्याकाळचा कार्यक्रम संपेल तेव्हा तो आमचा कार्यक्रम संपल असं मी जाहीर करतो.